हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी एक छोटीशी टिप्स मी जी यूज करते ती सांगणार आहे की आपल्या घरातले LCD टीव्ही किंवा LED टीव्ही किंवा कम्प्युटरचे जे LED असतात त्याची स्क्रीन एका पाण्याने स्वच्छ करायची आहे। पण ते पाणी कोणतं आहे, डायरेक्ट पीसीवर पाणी टाकायचं, डायरेक्ट टीव्हीवर पाणी टाकायचं असं काहीही करायचं नाहीये। त्याच्यासाठी आपण एक पाणी बनवणार आहे। त्याला मी तुम्हाला त्याचं नाव नाही सांगत आहे, डायरेक्ट तुम्हाला मी दाखवते की हो आपण पाणी बनवणार आहे, त्याच पाण्याने आपण आपल्या LCD टीव्ही वगैरे स्वच्छ करणार आहे। तर चला डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया की कोणतं पाणी आहे ते मी बनवणार आहे। तर हा आहे आमचा टीव्ही। तर टीव्हीवर तुम्ही पाहू शकता किती धूळ जमा झालेली आहे। तर डस्टिंग तर रोजच करते मी, पण ह्या 2-3 दिवसामध्ये मी जरा केलेली नाही। तर बघू शकता। आणि हा आहे माझा PC आणि कीबोर्ड। तर कीबोर्डवर आणि PCवर दोन्हीकडे पण भरपूर धूळ जमलेली आहे। आणि सगळ्यांना माहीत असते की धूळ जर जमलेली असेल तर घरात पण आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी राहत नाही, तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडण्याची सुद्धा भीती असते। तर आता करायचं काय आहे बघा, इकडे पण भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये धूळ जमा झालेली आहे। सगळीकडे सेटअप बॉक्स, सगळीकडे भरपूर प्रमाणात धूळ जमा झालेली आहे। तर ह्याच्यासाठी मी एका पाण्याचा वापर करते। एका प्रकारचं पाणी मिळतं, त्या पाण्याने मी ह्या टीव्ही LCD किंवा माझ्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्या क्लीन करण्याचा प्रयत्न करते। तर आता हे पाणी बनवायचं कसं आहे, त्या पाणी बनवण्यासाठी आपल्याला पाणीच घ्यायचं आहे। तर एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। जास्तच पाणी घ्यायचं आहे, काठोकाठ भरूनच घ्यायचं आहे। आणि ते पाणी गरम करायला ठेवायचं आहे। बघू शकता मी गॅस मोठा केलेला आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि छान पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। आणि उकळी यायच्या आधी त्याच्यावर एक ताट झाकायचं आहे, कारण ताट झाकणंच हे महत्त्वाचं आहे। तर हो, आज आपण इकडे बनवतोय डिस्टेल वॉटर, जे वाफ जी असते, वाफेपासून जे पाणी बनतं, अर्थात आपण वाफेचं पाणी जे असतं त्याच्याने आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू साफ करणार आहेत। तर बघू शकता तुम्ही हे जे वाफेचं पाणी जे बाष्पीभवन झालेलं आहे, थोडासा वेळ लागतो, थोडासा गॅस पण जळतो, पण आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदम सेफ राहतात ह्या पाण्यामुळे। वाफेचं जे पाणी असतं, ह्या वाफेच्या पाण्यानेच आपल्याला काय म्हणता येईल हे करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू साफ करायच्या आहेत। जर वाफ जास्त जमत नसेल तर वरती तुम्ही बर्फ टाकू शकता, नाही तर थंड पाणीसुद्धा टाकू शकता, किंवा मोठ्या प्रमाणात असं पातेलं घेऊन त्याच्यावर मोठ्या वरती ताट झाकून एकाच ह्याच्यामध्ये पाणी तुम्ही काढू शकता। तर बघू शकता तुम्ही, वरती मी थंड पाणी घालते। तुम्ही बर्फाचे खडे पण ठेवू शकता, आणि गार पाणी किंवा बर्फ वरती ठेवल्यामुळे खाली बाष्पीभवनाची प्रक्रिया ही फास्ट प्रमाणामध्ये होते। तर मी पण थंड पाणी वरती टाकलेलं आहे, आणि बघू शकता तुम्ही, बघा किती जास्त प्रमाणामध्ये पाणी निघतं। आणि ह्या पाण्यामुळे आपल्या टीव्हीला, PCला किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना इजा पोहोचत नाही किंवा गंज चढत नाही, कारण ही आपण एक प्रकारची वाफ घेऊनच आपली टीव्ही, LCD किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टी साफ करतोय। तर मी ह्या परतीमध्ये ताटामध्ये पाणी आणलेलं आहे, तुम्हीसुद्धा असंच ताटामध्ये घ्या, काढायला सोपं होतं। तर टिश्यू पेपर घेतलेले आहेत मी इकडं। ह्या टिश्यू पेपरनं आधी पूर्ण जी धूळ आहे ती धूळ क्लीन करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, छान प्रकारे असं पुसून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरऐवजी तुम्ही छान कॉटनचं कापडसुद्धा वापरू शकता, नाहीतर कुठल्याही अशा माऊसर कापडाचा उपयोग, ब्रशचा उपयोग करू शकता धूळ साफ करण्यासाठी। तर मी इकडं टिश्यू पेपरचा उपयोग करते आणि छानपैकी इकडं क्लीन करून घेते। आणि आता ह्या पाण्याच्या मदतीने बघा, आपण जसं साध्या पाण्याने टीव्ही LCD पुसतो, तसंच ह्या साध्या पाण्याच्या मदतीने आपल्याला कीबोर्ड, LCD टीव्ही पुसायचे आहेत। तर बघा, असं एवढंसंच मी पाणी घेतलेलं आहे, आणि आता व्यवस्थित सगळी टीव्ही पुसून घ्यायची आहे, LCD पुसून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, छानपैकी पुसून घ्यायचं आहे। काही आपल्या टीव्हीला, LCDला कसल्याही प्रकारची इजा नाही होणार आहे।
शकता LCD ही मागच्या बाजूनं सुद्धा मी पुसून घेतलेली आहे. कीबोर्ड पण पुसून झालेला आहे. मागच्या बाजूनं सुद्धा ह्याच कापडाच्या मदतीनं मी पूर्ण LCD PCची स्क्रीन पूर्ण ही माझी TVच आहे. मी PCला जॉईन केलेली आहे. तर असं व्यवस्थित प्रकारे पुसून घ्यायचं आहे. वाफेनंच आपण पूर्ण आपली TV, LCD आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू साफ करतोय असं पण म्हणणं चुकीचं नाही राहणार आहे. तर बघू शकता तुम्ही किती घाण निघालेलं आहे. तर आता सरळ करून घेते मी. बघा किती क्लीन निघालेले आहे. तसंच सगळं पुसून झाल्याच्या नंतर ना थोडं स्क्रीनवरून पण मी थोडंसं हलक्या हाताने कापड मारून घेतलेलं आहे. कीबोर्ड माऊस पण क्लीन केलेला आहे. आणि आता इकडे मी थोडंसं PC आणि जे स्पीकर आहेत ते स्पीकर पण मी क्लीन करणार आहे. बघू शकता तुम्ही ह्याच्याने कुठल्याही तर स्पीकरसुद्धा पुसून घेते. बघा ह्याच्यावर पण धूळ जमा झालेली आहे. व्यवस्थित अशा प्रकारे सगळं पुसून घेते मी. बघू शकता तुम्ही. तर सगळं मस्त चमकून निघालेलं आहे. PCचा मॉनिटर परत आपली स्पीकर वगैरे मस्त चमकून निघालेले आहेत. आता बाहेरचा TV पण मी असंच पुसून घेणार आहे. आधी टिश्यू पेपरनं ह्याच्यावरची धूळ साफ करणार आहे, कारण नंतर ना त्याचे धूळचे डाग पडायला लागतात. तर अशा प्रकारे मस्त आधी धूळ साफ करून घेणार आहे. आणि इकडे मग हे TVसुद्धा अशी उलटी करून मागची पूर्ण धूळ जी घाण जमा झालेली आहे तीसुद्धा साफ करून घेणार आहे. आणि आता परत आपण डिस्टिल वॉटरचा उपयोग करणार आहे. बघा डिस्टिल वॉटर आपल्या साध्या पाण्यासारखंच दिसतं, पण हे वाफेचं पाणी असतं. तर अशा प्रकारे डिस्टिल वॉटरचा उपयोग करून आपण TV किंवा असे बघा TVचे खालचे असे काठं तर ज्याच्यामध्ये खूप अशी धूळ जमा झालेली असते ते सुद्धा आपण असं ह्या पाण्याच्या मदतीने साफ करू शकता. बघू शकता तुम्ही. आणि इथे नाही तर तुम्ही एका ब्रशचा उपयोग करून सुद्धा थोडं थोडं पाणी लावून ते क्लीन करू शकता. तर मी अगदी साधी सरळ पद्धत वापरलेली आहे. आता तसंच TVच्या मागची बाजूसुद्धा मी ह्या डिस्टिल वॉटरनं मस्तपैकी पुसून घेते आहे. बघू शकता कुठल्याही वायरींमध्ये पाणी नाही जाणार आणि गेलं तरी ह्याचा काही दुष्परिणाम TVवरती किंवा त्याच्या आतल्या मशिनीवरती होणार नाही आहे. तर अशा प्रकारे TV पुसून झालेली आहे. सेटटॉप बॉक्स पुसून घेते. बघा 2 मिनटामध्ये क्लीन झालेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही लिक्विडचा वापर केला नाही. अगदी वाफेवरच्या पाण्याने आपण सगळं पुसतोय. रिमोट पण पुसून घेतलेला आहे आणि छानपैकी अशी माझी TV पुसून झालेली आहे. तुम्ही पण असं एकदा करून पहा. आजचा व्हिडिओ इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या YouTube चॅनलवर नवीन विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणखीन एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला परत भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय.